ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका आता एका वेगळ्याच वळणावर येताना आपल्याला दिसत आहे. आपण आतापर्यंत पाहिलंय की स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत आहे आणि हा अस्तित्वाचा शोध घेत असताना तिची लढाई आता स्वतःशीच आहे. आणि त्याच वेळेला तिला तर रिअलाइज झालंय की ज्या आता तन्वीचा शोध हे सगळेजण घेत आहेत ते आपणच आहोत. पण पण आत्ता जर का आपण हे सगळं बोललो आणि त्यात काहीतरी इकडे तिकडे झालं तर आता घरातल्या सगळ्या मंडळींना खूप मोठा धक्का बसेल आणि हा आघात ते सहन करू शकत नाहीयेत. म्हणूनच आपल्या मनातली खंत आता कुणालाही न सांगता कुडत बसलेल्या आता इकडे सायलीचं सत्य हे रविराजांना समजलंय. रविराजांना कुठेतरी आपण या सगळ्यामध्ये आता इकडे सायलीला समजण्यामध्ये काहीतरी गडबड करतोय का. आणि म्हणूनच सायली आज भेट घ्यायला गेली होती, ती म्हणजे मधुभाऊंची. आपण आजच्या आज मधुभाऊंकडे जाऊया आणि इकडे मधुभाऊंना चमत्कारिकरित्या आता इकडे असं काही सत्य सांगितलेलं आहे की त्यानंतर मग आता सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर झालेल्या आहेत. आणि त्यानंतर रविराजांना सत्य समजलंय. बरं, इतकंच नाही तर आता सायलीला त्रास नको म्हणून अर्जुनने त्याचा शोध हा आता एकदम व्यवस्थितरित्या चालू ठेवलाय. आणि हा शोधाच्या अंती त्या व्यक्तीचं सत्य ज्या वेळेला समोर आलंय त्यावेळेला असा काही महाभयंकर खुलासा झालेला आहे की या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्यात. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने इकडे आता मधुभाऊंना मारणाऱ्या व्यक्तीचं सत्य पण समोर आलंय. काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहूया. इकडे सायली घरी आलेली आहे. सायली ज्या वेळेला घरी आले पण तिच्या डोक्यामध्ये विषय काही जात नाहीये आणि सायली या सगळ्यामध्ये विचारच करत बसलेली आहे. आणि ती विचार करते, मधुभाऊंनी मला जरी उत्तर सांगितलं नसलं तरी त्यांचे हात पाय हललेले मी बघितलेत. याचा अर्थ 100% हाच आहे. काहीही झालं तरी मधुभाऊंना आता मला हेच सांगायचं होतं की तो आवाज माझाच आहे. काय करू, कसं करू, लवकरात लवकर आता मला हे असत्य मधुभाऊंच्या तोंडून तर वदवून घ्यायलाच पाहिजे आहे. काय करू मी, उद्या पुन्हा मधुभाऊंना भेटायला जाऊ का. आणि म्हणून तिचं खाण्यापिण्यात कशाकडे लक्ष नाहीये. आणि त्याच वेळेला मात्र आता हे सगळं इकडे रविराजांच्या लक्षात येतं. रविराज त्यांचं काम निपटवून आलेले आहेत आणि त्यांचं काम निपटवून ज्या वेळेला रविराज आलेत आणि त्याच वेळेला मात्र आता रविराज सांगायला लागतात, काय झालं सायली, तू का अशी उदास आहेस. आणि त्यावरती मग आता लगेचच सायली सांगायला लागते, म्हणजे खरं सांगू का बाबा, तर मला ना बऱ्याचशा गोष्टी आता इकडे कळतच नाहीये की हे सगळं माझ्यासोबत काय होतंय ते. आणि त्यावरती मग आता ते म्हणतात, तू माझ्याशी बोलू शकतेस, बोल ना. अगं बापाच्या हक्काने तू मला सगळं सांग, बोल काय झालंय. आणि त्यावरती सायली थोडीशी गडबडते. आत्ता जर का मी ह्यांना सांगितलं की मलाच वाटतंय की मी तन्वी आहे, असं जर का मी यांना सांगितलं आणि त्यानंतर मग आता उगाचच काहीतरी याच्यामध्ये गडबड झाली किंवा काही झालं तर मात्र ते मी स्वतःलाच कधी माफ करू शकणार नाहीये किंवा आता मी या सगळ्यामध्ये स्वतःच कधी हे करू शकणार नाही. काय करू. आणि त्यावरती रविराज म्हणतात, काय झालंय म्हणजे तुला काही माहितीये का प्रतिमा. प्रतिमा सांगते, अहो नाही, म्हणजे ती मधुभाऊंना भेटून आले ना तिथपासून तिचा आता चेहरा असाच पडलेला आहे आणि ती एकदम अस्वस्थ आहे, काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मग आता रविराज सांगायला लागतात, हे बघ बाळा, काय झालंय, मधुभाऊंची तब्येत इकडे बरी नाहीये का. यावरती ती म्हणते, नाही नाही, मधुभाऊंची तब्येत एकदम व्यवस्थित आहे, उलट त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा आहे. आणि त्यावरती रविराज म्हणतात, मग कोणती गोष्ट तुला आता अस्वस्थ करत आहे, तू आता मला सांगशील का. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, काही नाही, ती तिकडे घडलेला प्रसंग सांगते. ती सांगते की मधुभाऊंवरती हल्ला झाला होता आणि मधुभाऊंना म्हणजे मधुभाऊंचं मास्क काढण्यात आलं होतं. आणि त्यावरती रविराज म्हणतात, काय, कोणी हे सगळं केलं होतं. आणि त्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, मला खरंच यातलं काहीच माहितीच नाहीये, म्हणजे आता हे सगळं कुणी केलंय, काय केलंय हे सुद्धा मला काही माहीत नाहीये. म्हणजे खरं सांगू का, तर आता आम्ही CCTV फुटेज पण चेक केलं, पण या सगळ्यामध्ये आता इकडे CCTV फुटेज चेक केल्यावरती ते सगळं CCTV फुटेज आता टॅम्पर करण्यात आलं होतं. आणि म्हणूनच अर्जुन सर मात्र आता इकडे त्या माणसाला म्हणजे त्या जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जी CCTV फुटेज आता म्हणजे बघते त्या व्यक्तीला भेटायला गेले होते आणि मग ती घडलेला प्रकार
अर्जुन सर त्याला आता पकडून विचारत होते की काय झालं, तू कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलेलं आहेस. पण आता हे सगळं चालू असताना सायलीला चक्कर आल्या कारणाने अर्जुन आता तिकडून बाजूला झालाय. आणि त्यानंतर मग आता अर्जुनने सांगितलंय की याला पकडून ठेवा, याच्याकडून सत्य वदवून घ्या आणि सायलीला घेऊन तो हे सगळं ज्या वेळेला सायली इकडे आता रविराजांना सांगायला लागते, त्यावेळेला रविराज म्हणतात चिंता करू नकोस, हे सगळं कुणी केलंय, हे सगळं काय केलंय हे मात्र मी आता शोधून काढेन. काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये अजिबात आता इकडे कुणालाही सोडणार नाहीये. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आपण आता हे सत्य शोधून काढूया. तुला माहिती आहे ना, माझी पोलिसामध्ये व्यवस्थितरित्या ओळख आहे. आणि असं असताना मी आता जे काही आहे ते सगळं सगळं सत्य आता शोधून काढेन. तू अजिबात चिंता करू नकोस. उद्याच्या उद्या आपण मधुभाऊंना भेटायला जायचं का? म्हणजे आता तुझ्या मनामध्ये जी काही तगमग आहे ना ती आता सगळी तगमग दूर होईल. काय म्हणतेस? असं म्हटल्यावरती सायली आता सांगायला लागते, ठीक आहे बाबा, तुम्ही जसं म्हणाल तसं आपण उद्याच्या उद्या मधुभाऊंना भेटायला जाऊया. असं म्हटल्यावरती मग आता रविराज तिला सांगतात, आता तू जेवण नीट जेव बरं. तू जर का हे सगळं अशा पद्धतीने वागत राहिलीस ना तर तुझ्या तब्येतीवरती परिणाम होईल आणि त्याचा परिणाम मात्र आता तुझ्या बाळावरती होऊ शकतो. यावरती प्रतिमा म्हणते, सायली अगं दुसरं काही मनामध्ये सल आहे का तुझ्या? म्हणजे आता ह्या इतक्याच कारणावरून तू अस्वस्थ आहेस का? कारण मला आल्यापासून काहीतरी तुझ्या चेहऱ्यावरती वेगळी चिंता दिसत आहे. आता इकडे प्रतिमा बोलते ते खरं असतं. सायलीच्या डोक्यामध्ये वेगळेच काहीतरी विचार मात्र चालू असतात. पण या सगळ्यामध्ये सायली आता काहीच बोलायला तयार नाहीये. ठीक आहे, तुम्ही मधुभाऊंकडे या. तिला आता आशा आहे की उद्या मधुभाऊंकडे गेल्यावरती कदाचित कदाचित या सगळ्यामध्ये काहीतरी रविराजांना समजेल म्हणा, किंवा आता रविराज या सगळ्यामध्ये काहीतरी आता मात्र मधुभाऊंची आणि त्यांची कदाचित बोलणी होत असतील. आणि त्यानंतर ती आता तयार होते मधुभाऊंना भेटण्यासाठी. रविराज सांगतात, लवकरात लवकर तयार हो, आपण आता निघायचंय. आता इकडे इकडे तो सिक्युरिटी गार्ड आता त्या माणसाला सांगायला लागतो, हे बघा सर, उगाच उगाच या. आणि त्यावरती तो सांगतो, तुला तुझे पैसे दिलेले आहेत ना? आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो, हो पैसे तर मिळालेत, पण पण आता तुम्ही मला इकडे माझी जॉब सुद्धा जाऊ शकतो. यावरती तो म्हणतो, अजिबात जाणार नाहीये. पण काहीही झालं ना तरी सुद्धा आता इकडे त्या माणसाला संपवायचं आहे मला. आणि त्यासाठी मला आता तुमची मदत लागणार आहे याच्यानंतर सुद्धा, कारण त्या माणसाला काहीही करून संपवायचं आहे. काय करता येईल? यावरती तो सांगायला लागतो, हे बघा, सारखं सारखं मी तुमचं CCTV फुटेज आता हे करू शकत नाहीये. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, मग तुम्ही एखादी नर्स जी आता पैसे घेऊ शकेल त्या नर्सला मात्र आता मला सांगा. कारण आता मी इकडे येणार, परत CCTV फुटेज जर का हे होणार तर मला, ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही एखादी अशी नर्स मला आता सांगा की जी नर्स आता पैसे घेईल, पैसे घेऊन मात्र आता या सगळ्यामध्ये माझं काम करेल. काय? यावरती तो म्हणतो, ठीक आहे, अशी एक आहे माझ्या माहितीमध्ये, पण तरी सुद्धा ती कितपत हे करेल याची काही खात्री नाहीये. तर म्हणतो, ठीक आहे, तुम्ही त्या नर्स सोबत बोलू. इकडे आता सायलीला पाठवल्यावरती अर्जुन इकडे पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलेला आहे. हॉस्पिटलमध्ये आल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतोय, म्हणजे मला कळत नाही की एकदा मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न जर का झाला असेल ना तर पुन्हा मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न होईल. आपण एक काम करूया, इकडचं CCTV फुटेज आता आपण बघितलं टॅम्पर झालंय, पण प्रत्येक कॉरिडॉर मधलं CCTV फुटेज टॅम्पर होणार नाहीये ना. त्यामुळे आपण आता या माणसाला, या CCTV फुटेज ऑपरेट करणाऱ्या माणसाला एका ठिकाणी बसवून ठेवू आणि त्यानंतर बाकी सगळे CCTV पाहायचे आहेत. असं म्हणत अर्जुनने युक्ती आणि त्यानंतर कॉरिडॉर मधले बाकी सगळे फुटेज आता पाहायला लागलेला आहे. आणि त्याच वेळेला त्याला आता ती व्यक्ती दिसलेली आहे. पण मधुभाऊंशी या व्यक्तीचा काय संबंध? काहीतरी गडबड आहे. मला आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा त्या व्यक्तीचा शोध आता घ्यायलाच पाहिजे. असं म्हणत अर्जुन आता इकडे मधुभाऊंकडे आलाय आणि मधुभाऊ ठीक आहेत ना याची एकदा तपासणी सुद्धा आता करत आहे. मधुभाऊ तुम्ही ठीक आहात ना? यावरती मधुभाऊ मानेने होकार देतात आणि ते पुन्हा एकदा साऊ बाळ साऊ बाळ असं म्हणायला लागतात. ज्या वेळेला मधुभाऊ साऊ बाळ असं म्हणतात आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, मी उद्या सायलीला घेऊन येतो. आणि असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन विचार करतोय, सायलीने सारखं सारखं इथे येणं योग्य नाहीये, कारण हॉस्पिटलमधला वास, तिथली औषधं हे सगळं तिच्यासाठी चांगलं नाहीये. पण तिचा सुद्धा जीव रमणार नाहीये. म्हणजे मधुभाऊ जर का इकडे असतील तर तिचा जीव कसा रमेल?
तिचा जीव रमणार नाहीये आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये तिला जर का आता इकडे यायचंय तर येऊ दे, मी तिची बाकीची सगळी काळजी घेईन, पण तिचं इथे येणं ही तिच्यासाठी एक थेरपी आहे. मधुभाऊंनी तिच्यासाठी भेटणं ही तिच्यासाठी एक थेरपी आहे, त्यामुळे मी नकार देणार नाहीये. अर्जुन तिकडून बाहेर पडलाय आणि इन्स्पेक्टरना घेऊन आता त्या माणसाचा शोध घेण्यासाठी चाललाय. बरं, तो आता मात्र रविराज मधुभाऊंना भेटायला आलेले आहेत. तिकडे कुसुम सुद्धा आहे आणि अर्जुन त्याच वेळेला जायला निघालेला असताना मग आता रविराज सांगायला लागतात, मधुभाऊ मधुभाऊ काय झालंय, म्हणजे आता इथून गेल्यापासून सायली खूप अस्वस्थ आहे आणि म्हणून आता मी म्हटलं की तुम्हाला भेटून येऊया. आणि त्याच वेळेला मधुभाऊ मात्र आता काहीतरी सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच वेळेला मधुभाऊंच्या हातामध्ये म्हणजे मोबाईल मोबाईल असं काहीतरी मधुभाऊ बोलत असताना मात्र आता इकडे रविराज त्यांना काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करतायत. बरं, हे सगळं चालू असताना मात्र आता ज्या नर्सला त्या माणसाने अप्रोच केलेला आहे ती नर्स सांगायला लागते, सर या माणसांना ते काहीतरी वेगळंच सांगतायत. जो माणूस त्यांना आता मारण्यासाठी आला होता ना त्याच्याबद्दल कदाचित हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यावरती मधुभाऊ म्हणाल म्हणजे आता इकडे आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो, कुठे आहे तो माणूस, त्यावरती मग आता तिनं सांगायला लागते, तो काय बाहेर मला सांगायला आला होता की तुम्ही या माणसाला मारा, पण मी त्यांना नकार दिलेला आहे. मी माझ्या नोकरीसोबत गद्दारी करणार नाहीये, पण हा वॉचमन आहे ना यांनी मला भेट घालून दिली होती आणि यांनीच त्याची मदत केलेली आहे. तुम्ही आता त्याला विचारलं तर कळेल. आणि त्याच वेळेला अर्जुन आता बाहेर आलाय आणि त्याला इकडे भेटलेला आहे तो माणूस. त्याला बेदम मार देत, बोल तुला कुणी पाठवलंय असं सांगितलं असता मात्र आता हा महिपत आणि नागराज यांनी पाठवलेला माणूस आहे. सचिनने त्याला आता पैसे दिलेले असतात, सचिनचा तो मित्र असतो आणि तोच महिपतच्या सांगण्यावरून आता मात्र इकडे मारण्यासाठी आलेला आहे, तो म्हणजे आता इकडे मधुभाऊंना. आणि त्याच वेळेला मधुभाऊ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते हे आपण पाहिलं, पण इकडे अचानकपणे गडबड झाल्या कारणाने अर्जुन आता बाहेर आलाय आणि तिकडे मधुभाऊ काहीतरी सांगत आहेत, पण ते सगळं मधुभाऊ सांगण्याचं अर्धवट राहिलंय आणि अर्जुनने हा व्यक्ती पकडल्या कारणाने मधुभाऊ आणि रविराज यांचं बोलणं अर्धवट राहिलंय. पण रविराजांना मात्र आता मधुभाऊ आपला काहीतरी महत्वाचं सांगत होते हे लक्षात आलंय. रविराज आता मधुभाऊंकडून सत्य कसं काढून घेणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार.